तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह विविध 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र दुसरीकडे बच्चू कडूंची प्रकृती ढासळत चाललेली आहे। 4 किलोपेक्षा अधिक वजन बच्चू कडूंचं संपूर्ण या आंदोलनादरम्यान जे आहे ते घटलेलं आहे। सकाळीच बच्चू कडूंना ओमिटी देखील झालेली आहे, प्रकृती ढासळत चाललेली आहे, बोलता देखील त्यांना येत नाही। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। 5वा दिवस आजचा आंदोलनाचा आहे, प्रकृती ढासळत चाललेली आहे, काय सांगणार? तोडगा निघत नाही। आज व्हीसीद्वारे बैठक घ्यायचं कबूल केलं आहे। बावनकुळेंचा पालकमंत्र्यांचा फोन होता और काल कलेक्टरसुद्धा इथे होते आणि आम्ही 1 तास चर्चा केली, 1-1.5 तास। जे मुद्दे मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, दूध व्यावसायिक आणि मनरेगा वगैरे जे विविध मंत्र्याचे ते व्हीसीद्वारे आज बैठक घेण्याचं कबूल केलं। माहीत कर्जमाफीच्या मुद्द्यावर काही बावनकुळेंनी चर्चा केली का? CMचे यासाठी आम्ही 9 मुद्दे वेगळे काढलेले आहे। CMची मीटिंग आणि ठोस निर्णय, आश्वासन नाही, निर्णय झाल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही। CM त्या VC बैठकीला असणार आहे का? मी त्यांना विनंती केली की VCद्वारे CMची बैठक इथंच व्हावी आणि इथंच निर्णय घ्यावा। आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आज चक्काजाम आंदोलन झालेलं आहे, काय कार्यकर्त्यांना आव्हान केलं? अनेकांनी अर्धदफन आंदोलन देखील केलं। आपण 14 तारखेनंतर आंदोलन करायचं ठरलेलं आहे। उग्र आंदोलन 14 तारखेनंतर करावं। आज जर आपण पाहिलं तर तुमचा मुलगा देवा कडू देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। तुमच्या आंदोलनात त्याने पाठिंबा दिला आहे, तुमचे भाऊ देखील आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ते देवा आणि घरच्या लोकांना नाही बसावं, मी त्याला म्हटलं आहे उपोषण नको बसवू, पण तो आता बसलाय। तो काय त्रास होतोय? आता 4-5 दिवस झालेले आहेत। थोडं मडकी खूप वाढली आहे, मळमळ होत आहे आणि उलटी होत आहे, थोडी कफ म्हणजे पित्त वाढलेलं आहे खूप। त्या विखे पाटलांनी ज्या पद्धतीनं काल वक्तव्य केलं त्यानंतर कार्यकर्ते आणखीच आक्रमक झालेले आहेत, काय सांगणार सत्ताधारी पक्षातील नेत्यांना? त्यांनी स्वतः पण शेतकऱ्यांच्या नावानं 90 कोटी रुपये उचलले, ते उघडकीस आलं आणि कोर्टानं सुद्धा त्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे। त्यांनी शेतकऱ्याबद्दल त्यांना काय जाणीव काय असणार आहे? हे लुटणारे लोक आहे ना, शेतकऱ्याला लुटणारे लोक आहे। शेवटला प्रश्न, आज जर आपण पाहिलं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होत आहे, दुसरीकडे चर्चा चालू होत्या दोन्ही ठाकरे एकत्र येतील, परंतु अचानकच आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली। काय समजावं राज ठाकरेंनी? एकीकडे मला काय म्हणजे BJPची काय खेळी आहे काही सांगता येत नाही। BJPची खेळी असेल सगळं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्रित करायचं आणि मग पुन्हा BJP सोबत युती करावं असंही भीती आहे। बघू शकतो हे बच्चू कडू होते। आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे, परंतु आता त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे। सकाळी त्यांना ओमिटी झाल्याचं जे आहे ते सांगितलं जात आहे, पोटात अन्नाचा कण नाही, त्यामुळं दिवसेंदिवस जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंची आता प्रकृती ढासळत चाललेली आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मोझरी, अमरावती। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।